पंतप्रधानांच्या हस्ते आसाममध्ये गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन। ईशान्य भारतातूनच देशाच्या विकासाचा नवा सूर्योदय होत आहे। ईशान्य भारत विकसित भारताचं प्रवेशद्वार ठरेल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास। पंतप्रधानांच्या हस्ते पश्चिम बंगालमध्ये 3200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी। तृणमूल सरकार बंगालच्या विकासातला अडथळा असल्याची पंतप्रधानांची टीका। बहुध्रुवीय जागतिक परिस्थितीत भारत राष्ट्रहित प्रथम हे तत्व केंद्रस्थानी ठेवून सर्व देशांशी संबंध ठेवत आहे, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर। भारत 2047 साली विकसित राष्ट्र होईल, त्यावेळी $30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याचं सरकारचं उद्दिष्ट, पियुष गोयल। राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी दुपारी 3:30 वाजेपर्यंत सुमारे 47% मतदान। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार, काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांची मुंबईत घोषणा। आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीच्या क्रिकेट संघाची घोषणा, शुभमन गिल बाहेर तर ईशान किशनला संधी।